कशा आहात? किचन आईच्या मध्ये आपलं स्वागत. आपण आज करणार आहोत जाम. त्यासाठी हे आपले आलू बुखार स्वच्छ धुवून घेतले, तर 2-3 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेतले. तर यासाठी साहित्य बघ, दोनच साहित्य लागतात: साखर आणि मीठ चवीला. साखर आणि मीठ, मिठाने चव छान येते त्याची. आणि आपल्याला साखर जशी बघायची, अगोदर आंबट जास्त असले तर साखरचं प्रमाण वाढवायचं. आता हे आपण स्वच्छ पुसून घेऊ. स्वच्छ पुसून घेऊन कट करायची याला. कट करून घेऊ बारीक त्याची. हे लहान मोठ्यांसाठी खाण्यासाठी अगदी चांगली येते. आंबट असते, खाण्यासाठी चांगली. आपली सगळी आलू बुखार आपली कट करून झाले, तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. त्याची साल काढायची गरज नाही. आपले मिक्सर मधून छान झाले, एकदम सॉफ्ट. कढईत काढून घेऊ. हे आपलं तयार झालं बारीक करून. तर याच्यात आपण साखर टाकू. एवढीच टाकू. आंबटपणा जर वाटला त्याच्यात नंतर टाकायची तेवढी. त्यात थोडंसं मीठ टाकायचं एवढं. त्यात चव छान येते तिची एकदम. आता हे आपण गॅसवर ठेवू. आता याला घट्ट होईस्तोवर शिजून घ्यायचं. आता याच्यात कलर टाकायची गरज नाही, कारण किती सुंदर कलर आला. जसं शिजन तसं छान कलर येते. आपण आधी थोडं शिजून घेऊ. आपलं शिजत आलाय चांगला. आपण त्याच्या गोड आंबटच्या आकाराने आपण अजून अर्धी टाकून याच्यातली साखर. जास्त नाही, आंबट गोड लागला पाहिजे त्याचं. एवढं शिजून घेऊ. त्याच्या साईडने हे आलेलं काढून घेऊ. असं हे पांढरं फेसासारखं आलेलं काढून घ्यायचं. शिजू देऊ त्याला. चला, आपला आता जाम तयार झाला. आपण गॅस बंद करू. आता हे थंड झाला की आणखी घट्ट होते एकदम. ते बरोबर झालंय. छान कलर पण छान आलाय, घट्ट पण झालंय. चला, आपण आता गॅस बंद करू. आपला जाम आता थोडा थंड झालाय. आता आपण सर्व करू. चला, आपला किचन आईच्या मधला स्ट्रॉबेरी आलू बुखार जाम तयार झाला. मग किती भारी दिसायला लागलाय, एकदम इकडच्या सारखा. असा करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. आणि अशा जे खात नाही त्याला असं पोळीला लावून, अगर ब्रेडला लावून असं लावून दिलं, छान खातेत लहान मुलं. असं छान लागतं. असं करून रोल करून द्यायचा. भारी लागतं. असं करून खा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.